आणि यानंतर एक मोठी बातमी आपल्यापर्यंत येते ती बघूया। भावना गवळी यांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे की काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय, कारण भावना गवळी अद्याप मतदान केंद्रावर पोहोचलेल्याच नाहीत। यवतमाळ वाशिम मधल्या जवळपास सगळ्याच राजकीय नेत्यांचं मतदान हे झाल्याचं समोर येताना दिसतंय, मात्र या मतदारसंघातल्या ज्या माजी खासदार आहेत भावना गवळी त्या अद्याप मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेल्याच नाहीत। ही बाब आता समोर आलेली आहे। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊया। मनोज जयस्वाल आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मनोज, भावना गवळी यांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे की काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय, काय नेमकी याबद्दलची माहिती? अजिंक्य, अगदी खरं आहे, कारण की भावना गवळी ह्या यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या 5 टर्मपासून खासदार म्हणून होत्या। त्यांना यावेळेस उमेदवारी मिळाली नाही, मात्र यापूर्वीला ज्यावेळेस त्यांना उमेदवारी मिळाली ज्यावेळेस त्यावेळेस मोठ्या उत्साहानं ते पहिल्या किंवा दुसऱ्या सत्रातच ते आपलं मतदान करून यवतमाळ आणि वाशिमचा पूर्ण दौरा करत होते। मात्र यावेळेस त्यांना उमेदवारी मिळाली नसल्यामुळे ते कुठेतरी नाराज आहेत का, आताही असा प्रश्न निर्माण व्हायला लागलाय, कारण की अद्यापही ते मतदान केंद्रावर पोहोचले नाहीत। तसं पाहिलं तर यवतमाळ आणि वाशिम या दोन्ही मतदारसंघातील सगळ्याच लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि लोकांनाही आवाहन करताना ते दिसत आहेत। मात्र भावना गवळी या सगळ्या लोकशाहीच्या मुख्य कार्यापासून ते बाजूला असल्याचं सध्या तरी चित्र त्याचं दिसत आहे। ठीक आहे मनोज, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।